चलो बुलढाणा चलो बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल कडक मोर्चा दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने मौर्यकालीन भोजवस्तू नष्ट करू इच्छिणाऱ्या सरकार व प्रशासनाच्या विरोधात माननीय वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात व डॉक्टर विलास खरात यांच्या सह नेतृत्वात विशाल कडक मोर्चा दिनांक 17 मार्च 2024 सकाळी 11 वाजता प्रारंभ शासकीय डीएड कॉलेज चिखली रोड बुलढाणा समारोप बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा। तर चला हजारोंच्या संख्येने सामील व्हा विशाल कडक मोर्चा। नमस्कार, मी प्रगती आयबीसी न्यूज मध्ये आपले स्वागत। काल खामगाव येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्त प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्था खामगाव तथा स्वयंदीप बहुउद्देशीय संस्था खामगाव यांचे संयुक्त विद्यमाने बौद्ध धर्मीय उपवर युवक युवती परिचय संमेलन संपन्न झाले। भदंत विनयपाल महाथेरो सह डॉक्टर शिरसाट साहेब उपरवट मॅडम, खामगाव अर्बन अनिताताई डोंगरे, साहित्यिका कल्पनाताई वानखडे, भीमराव तायडे, प्रोफेसर यमाल इंगळे, साहित्यिक रमेश डोंगरे, अंबादास वानखडे, भाई बाबूराव सरदार, व्हीएम भोजने, कंट्रोलर वानखडे, रायबोले सर, शांताराम दांडगे, सुभाष शिवाळे, विशाखाताई सावंग, ॲडव्होकेट अनिल इखारे, ॲडव्होकेट अशोक इंगळे, ॲडव्होकेट रवींद्र भोजने, बी एस वानखडे, प्रकाश दांडगे सह अनेक मान्यवर उपस्थित होते। साहित्यिका कल्पनाताई वानखडे यांच्या मार्गदर्शनापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्रोफेसर एम आर इंगळे, साहित्यिक रमेश डोंगरे, भीमराव तायडे इत्यादींनी आपले विचार मांडले। या संमेलनाच्या अध्यक्षा मंदाताई रायबोल ह्या होत्या, तर माजी प्राचार्य आनंदराज वानखडे यांनी या कार्यक्रमाचे संयुक्त आयोजन केले। धम्ममित्र नितीन सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। हा दिवस अगदी थोडस आपण मागे जाऊ, युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, जो आपल्याला बाबासाहेबांनी सध्या संविधानाच्या माध्यमातून महिलेला दिलेला आहे, पुरुषांना दिलेला आहे, सर्वांना समान अधिकार दिलेला आहे। त्या काळात मात्र या अधिकारासाठी या अमेरिकेतील स्त्रियांना रस्त्यावर उतरावं लागलं, आंदोलन करावं लागलं त्यासाठी। आणि तो आंदोलनाचा दिवस होता 8 मार्च 1908। 8 मार्च 1908 ला अमेरिकेमधील कामगार स्त्रिया ज्या वस्त्र उद्योगामध्ये काम करत असत, कामाचे कुठलेही तास नाही, त्या सकाळी कामाला आल्या तर रात्रीपर्यंत काम आणि काम, सुरक्षिततेची हमी नाही, कामाचा मोबदलाही जास्त नाही। अशा वेळेला या महिलांनी कामाचे तास कमी करण्याकरिता 10 तासाचा दिवस, आणि जिथे आम्ही कामाला असतो महिला, कारण महिलाचा सर्वात मोठा प्रश्न आहे बंधूंनो सुरक्षिततेचा। मथुरमध्ये मेळावा होता, तिथे पाहुणा म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून जात असतो, प्रचंड गर्दी असते। ती गर्दी हे स्पष्ट करते की आज समाजामध्ये उपवर झालेल्या मुला मुलीचं लग्न जुळवणं आणि जुळलेलं लग्न टिकेल की नाही याची फार मोठी साशंकता निर्माण झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की समाज शिकला। तायडे साहेब, मी बोलतोय, समाज शिकलाय, पण समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली ती समजदारी आली काय, हा माझा प्रश्न आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विस्डम म्हटलं होतं, आणि विस्डम जर आमच्यामध्ये असतं तर आम्ही एकमेकांना समजून घेतलं असतं, आणि एकमेकांना जर आपण समजून घेतो तेव्हा तुमचे सगळेचे सगळे काही मतभेद असतील किंवा मनभेद असतील, वैचारिक भेद असतील, ते बाजूला सारून माणूस या नात्याने माणुसकी म्हणून मी तुमच्याशी व्यवहार करायला तयार होतो। आणि म्हणून माणसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची व्याख्या करताना असं म्हटलं होतं की जाणीव देते ते शिक्षण, आणि शिक्षण म्हणजे काय, प्रज्ञा आणि प्रज्ञेचं शहाणपण, माणसामध्ये शहाणपणाची। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान 17 डिसेंबर 1946 रोजी
पहिलं भाषण करताना बाबासाहेबांचं ते पहिलं भाषण होतं 17 डिसेंबर 1946 रोजीचं. तिथे बाबासाहेब म्हणतात की सत्ता देणं सोपं आहे पण शहाणपण देणं फार कठीण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शहाणपणाला फार महत्व दिलेलं आहे, ज्याला मी विस्डम असं म्हणतो. हे विस्डम म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं सुशिक्षित होणं होय. कारण सुशिक्षित माणूस हा सुसंस्कारितच असला पाहिजे आणि सुसंस्कारित माणूस हा बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या विचाराला अनुसरूनच आपलं जीवन जगण्याला असला पाहिजे. तोच खऱ्या अर्थानं बौद्ध धम्मी आहे असं मी मानतो. आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं बौद्ध धम्मीय अजूनही आहोत काय याचं स्वतःच आपण आत्मनिरीक्षण करायला पाहिजे या मताचा मी स्पष्ट आहे. आणि म्हणून वधूवर परिचय मिळावे ही काळाची गरज आहे. माझ्या त्या वक्त्याने सुद्धा सांगितलं का निर्माण झाली. कारण समाजामध्ये ज्या प्रकारचा एकोपा, ज्या प्रकारचं सामंजस्य, ज्या प्रकारचा समजदारपणा आणि ज्या प्रकारच्या भावना, मी शब्दप्रयोग वापरलेले आहे, या भावना हा एकोपा कमी होत चाललेला आहे. आणि त्यामुळे एकीकडे नोकरीवाला वर्ग, एकीकडे ग्रामीण भागातला वर्ग, एकीकडे आमचा अर्धशिक्षित वर्ग आणि एकीकडे अत्यंत उच्च पदावर गेलेले लोक, या सगळ्यांच्या सगळ्यामध्ये अशा प्रकारची दरी निर्माण झालेली आहे. आणि या दरीचे दुष्परिणाम समाजावर होत असतात. आणि म्हणून हा एकोपा, ही एकी, हे ऐक्य आमच्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत भावी पिढीला देखील ते समजू शकत नाही. फार चांगलं करू शकते, म्हणजे ते तलवारही असू शकते तर तुम्हाला सुखाच्या मार्गाकडे सुद्धा नेऊ शकते. अशा प्रकारचं बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब सुद्धा म्हणाले होते की या देशातलेच नव्हे तर जगातले लोक मला घाबरतात याच्यासाठी की माझ्याकडे जास्त डिग्री आहेत किंवा मी जास्त शिकलेलो आहो, म्हणून त्याच्यासाठी मला घाबरत नाही, किंवा मी चळवळी खूप केलेल्या आहेत म्हणून मला ते लोक घाबरत नाहीत. तर माझं शील जे आहे, माझं चारित्र्य जे आहे, त्या चारित्र्यामुळे हे लोक, विरोधक लोक मला घाबरतात, अशा प्रकारचं बाबासाहेबांचं वक्तव्य होतं. आणि त्याच पद्धतीतून हा जो आदर्श आहे तो आदर्श आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. कारण आपण या ठिकाणी युवक युवती म्हणून या ठिकाणी आलेले आहात, आपला परिचय होत आहे. आणि प्रत्येकानं मग चारित्र्यवान, शीलवान असणं अत्यंत महत्वाचं आहे. तर आमच्यासोबत आहेत मदन विनय पालजी महातेरो. या कार्यक्रमाच्या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करतील. म्हणजे आजच्या या सर्वप्रथम आणि त्यांनी या संस्थेचा कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. त्या संस्थेचे अध्यक्ष आचार्य वनकर सर आणि आमच्या मंदाताई रायवडे यांच्याप्रती सुद्धा मंगलकामना व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने काळाला खऱ्याच गरज आहे. कारण आज समाजामध्ये जे आपण पाहतो आहे ते नाना प्रकारच्या अनुचित अशा प्रकार करत आहेत. आणि लग्न जुळले कधी लवकर जुळत नाही, पण जुळले फार दिवस टिकतही नाही. त्यामुळे परिस्थितीवर हे झालं पाहिजे. आणि मला असं म्हणायचं आहे की जुळत असताना पाल्यांचंही काही जुळते की काय, की जेव्हा तुम्ही मुलगा मुलगी बघायला जाता तेव्हा त्याला मामा विचारता, मामाचं नाव विचारता, मावसाचं नाव विचारता, विचारते पाठीमागे उद्देश काय. पण एखादा असं विचारत नाही का मुलीला 25 येते का, ती उपसत्त व्रताचं पालन करते काय, उपसत्त म्हणजे काय, शिलाचं पालन केलं हे मुलामुळे कधी कोणी विचारत नाही. म्हणून धन संपत्ती दौलत हे नश्वर आहे, शील हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून मुलगा मुलगी हे शीलवान आहेत नाही खात्री करून द्यावं आणि तेव्हा त्यांनी जुळवावं, म्हणजे अनर्थ होऊ द्या अशा प्रकारचे. आणि म्हणून या युवती आणि युवकांचा परिचय मिळावा हा काळाची गरज आहे. या ठिकाणी संपत्ती विचारण्यापेक्षा शील महत्वाचं आहे, शील विचारणं महत्वाचं आहे असं म्हणताय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत मंदाताई रायपुरे. मंदाताई रायपुरे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. काय वाटते आणि काय अपेक्षा आहे त्या संदर्भात? समस्या निर्माण झाली आणि आता काळाची गरज असं आहे. कुटुंबातील व्यक्तीची माहिती मी वडील सुरेश गोपाळ निरगुडे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक वानखळे सर, माजी प्राध्यापक, माजी प्राचार्य वानखळे सर. आजच्या या कार्यक्रमाचे जे आयोजन आपण केलं आहे आपल्या संस्थेच्या सामाजिक संस्थेच्या
काय उद्देश काय तुमचा आणि समाजातून काय अधिकारी आहेत दुसरी लहान मुलं तुम्ही मित्र आहे आणि माझा मोबाईल नंबर अतिशय खर्चामध्ये कमी मूल्यामध्ये लग्न हा मुख्य उद्देश या संस्थेच्या अध्यक्षा सन्मान्य मंदाताई हिरावणे आणि मी अध्यक्ष म्हणून आनंद वानवडे आणि या निमित्त जे काही या परिसरात जे काही धर्मबांधव आहेत त्या सहकार्याने हा आजच्या बुधवार उपवार त्याला म्हणजे आता फलित झालेलं असं मी समजतो. बरं, यानंतर तुम्ही या संदर्भात श्रमिक सोडा सुद्धा घेऊ शकता. 4 मेला भारतीय बुद्ध महासभेचा रजिस्टर नोंदणी दिवस आहे 4 मे आणि इथले जे आमचे एक स्मृतिश्री विश्वनाथजी दांगे आहेत यांच्या स्मृती दिनानिमित्त 4 मेला 50 त्यांचे मंगलमय सोहळा केलेला आहे. त्यासाठी इथेही आमचे डॉक्टर सुरेश सिरसाट साहेब आणि इथले जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत संजय इंगळे आणि इतर जे काही गणमान्य व्यक्ती आहेत त्यांच्या आर्थिक मोबदल्यातून सामूहिक सोहळा. आणि सांगायचं म्हणजे की आता जो कोरोनाकाळच्या कालावधीमध्ये जो काही एक त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये आमचे प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुरेश सिरसाट साहेब यांनी जवळपास 5,000 लोकांना त्यांनी निशुल्क दिलेलं आहे असे आमचे डॉक्टर सिरसाट साहेब. तर या आणखी या संमेलनामध्ये जे काही उपवर वधू उपस्थित आहेत त्यापैकी एक मुलगी जी आहे त्या मुलीला आपण विचारू आहे ते कुठून आली आहे आणि काय वाटते अशा या संमेलनामध्ये सहभागी होताना आणि काय व्यक्त करतील तुमच्या भावना काय व्यक्त करतील? मी अकोल्यावरून आली माझं नाव साक्षी सगळे आहे. मला असं वाटतं की हा एवढा मोठा परिचय मेळावा आयोजित केलेला आहे तर मला पण म्हणजे माझ्या घरच्यांना जसं मिळावा पाहिजे अपेक्षा आहे त्यांच्या तर मला पण मिळून जाईल जसा मुलगा इथे आता एवढी लोक आहेत या प्रकारचे कार्यक्रम व्हायला पाहिजे तसं वाटतं. नक्की व्हायला पाहिजे या प्रकारचे. बरं, या कार्यक्रमात उपस्थित असता अनेक मुलं उपस्थित आहेत त्यापैकी एका मुलाची आपण या ठिकाणी घेणार आहोत. काय वाटतं मला ह्या संदर्भात की आज एवढा मोठ्या प्रकारात हा समाजाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे तर असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे आणखी यापेक्षा काही वेगळं अपेक्षा? यापेक्षा मोठा आणखी व्हायची अपेक्षा आहे पण याला जर यापेक्षा मोठा कार्यक्रम व्हायचा तर उपवर वधू जे आहेत वर यांनी दर्शन पालकांकडे लक्ष द्यायला पाहिजे असं वाटते का? 98 तर हे विचारधारा बदलणं पाहिजे असे कार्यक्रम व्हायला पाहिजे तसे या ठिकाणी वधूवर जे आहेत हे सुद्धा म्हणत आहेत या ठिकाणी जे महिला आहेत आणि इतर जे पुरुष आहेत पालक वर्ग आहे यांनी सुद्धा ही अपेक्षा व्यक्त केल्या आहे या कार्यक्रमाला अपेक्षा दिल्या आहेत. तर हे असे कार्यक्रम जे आहेत हे खूप महत्त्वाचे कार्यक्रम आहेत आणि आयोजन व्हायला पाहिजे. मी संपादक उत्तम वानकडे IP7 न्यूज खामगाव.